शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं होत असलेल्या या मेळाव्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आमचे मित्र बंटी पाटील साहेब, माजी आमदार संपत बापू आणि सर्वपक्षीय नेते मंडळी, व्यासपीठावरील उपस्थित पत्रकार आणि जमलेल्या सर्व माझ्या शेतकरी भावांनो, सगळ्या महाराष्ट्राला नको असणारा हा शक्तीपीठ आपल्या मुख्यमंत्र्यांना मात्र पाहिजे झालाय, कारण तो त्यांचा स्वप्नातला म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट आहे. काय त्यांना स्वप्न पडलेलं होतं कुणाला माहित. कदाचित दिल्लीवरनं निरोप आला असेल, कारण दिल्लीचा लाडका उद्योगपती ज्यानं गडचिरोलीला 2 लाख झाडांची कत्तल करून तिथनं आदिवासींना हुसकून लावून जे खनिज उत्खनन करायला सुरुवात केलेलं आहे, त्या एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून त्याच्या स्वतःच्या मालकीचा असणारा मडगाव मधल्या बंदरातून ते सगळं परदेशामध्ये निर्यात करायचं आहे. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यातल्या जवळपास 21,000 एकर जमिनीची नासाडी करून, कारण 21,000 एकर पैकी जवळपास 16 ते 17,000 एकर जमीन ही बागायती जमीन आहे. ही काही कालव्याखालची जमीन नाही. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी घाण ठेवून कर्ज काढून लिफ्ट इरिगेशनच्या द्वारे पाणी आणून बागायती केलेल्या जमिनी आहेत सगळ्या. या जमिनीमध्ये मी धाराशिवला गेलो, बार्शी परिसरामध्ये गेलो, अगदी हिंगोली संपूर्ण महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहे. अहो 20-25 किलोमीटरवरनं पाणी आणून शेतकऱ्यांनी शेती जमीन ओलिताखाली आणलेली आहे. आणि ती जमीन काढून घ्यायचा घाट यांनी घातलेला आहे. आणि आमच्यासारखे जेव्हा त्याला विरोध करतात त्यावेळी आम्हाला विकास विरोधी ठरवलं जातं, आम्हाला आंदोलनजीवी म्हटलं जातं. आम्ही कुठलाही काही निर्णय झाला तर त्याला विरोध करणारे माणसं आम्ही असं म्हणून आमची प्रतिमा तयार केली जाते. विरोध केला काय हो आम्ही? रत्नागिरी नागपूर हा जो रस्ता आहे आपल्याच जिल्ह्यातनं गेलेला आहे, त्याला आम्ही विरोध केला का? हा केला, काही अंशी केला, पण तो शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्या संदर्भात केला. रस्त्याला विरोध केलेला नव्हता. तो रस्ता आता नीट चालू आहे. त्यातही चोकाक ते अंकली हा जो 38 किलोमीटरचा भाग होता, तिथं मोबदला एकदम कमी, म्हणजे कायद्याच्या दुरुस्तीनंतरचा मोबदला मिळणार होता. ते नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही. अंकली ते सोलापूर किंवा अंकली ते चोकाक ते रत्नागिरी या मार्गामध्ये शेतकऱ्यांना ज्या दरानं पैसे दिलेले आहेत त्या दरानं चोकाक ते अंकली या 38 किलोमीटर मधल्या शिरोळ आणि हातणी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळाले पाहिजेत. म्हणून आम्हाला 3 वर्ष संघर्ष करावा लागला. त्यावेळी कुठं केवळ या 38 किलोमीटर साठी म्हणून वेगळा शासन निर्णय करावा लागला सरकारला आता 2 महिन्यापूर्वी. म्हणजे तो शासन निर्णय शक्तीपीठ महामार्गाला लागू नाही आहे हे लक्षात ठेवा. गिरीश पोंडेने अगदी बरोबर सांगितलं. अजून धोरण ठरलेलं नाही आणि त्यांचं धोरण ठरलेलं आहे. मला माहित आहे की 2013चा कायद्याला त्यांनी परत 1956चा महामार्ग अधिनियम लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती त्यांनी 2021 साली केलेल्या आहे. आणि त्यामुळं आपल्या जमिनी कवडी मोल किमतीनं जाणार आहेत. घरात जाऊन तुळीवर लिहून ठेवा पाहिजे. माझं जर खोटं वाटत असेल तर पैसे अजिबात मिळणार नाहीत फारसे, जमीन मात्र जाणार आहे. आता आपल्यामध्ये 2 भाग पडणार आहेत. यापूर्वी आम्ही ते अनुभव घेतलेला आहे. एक महामार्गाला विरोध करणारा वर्ग आणि दुसरा महामार्गाचं समर्थन करणारा वर्ग आता एक मेळातनं बाहेर पडणार आहेत. काही उंदरं आता बाहेर पडलेले आहेत. चंदगडमध्ये एखादा मेळावा झालेलाच आहे आता. आणि हे काय म्हणणार आहेत, जिल्ह्याचा विकास होत असताना ही माणसं जिल्ह्याच्या विकासाच्या आड यायला लागलेली आहेत. जिल्ह्याचा विकास करायचा आहे तर मग आम्ही कुठे विकास कामाला विरोध केला?
मी तुम्हाला सांगतो, मी 2009 साली खासदार झालो त्यावेळेपासून मला वाटतंय बंटी साहेब त्यावेळी देवाळे दादा बिहारचे राज्यपाल होते. आम्ही दोघांनी मिळून कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग झाला पाहिजे म्हणून प्रयत्न करत होतो. आणि त्यावेळी ममता दिदी रेल्वे मंत्री होत्या, त्यांच्याकडे जाऊन हेलपाटे घालून पहिला सर्वे मंजूर करून घेतला, मग बजेटमध्ये त्याला मंजुरी घेतली. त्याच्यानंतर सुरेश प्रभू आले, त्यांनी त्याला बजेट लावलं. तो रस्ता अजून, तो रेल्वे अजून होत नाही. कोकणाला कोल्हापूरला जोडायचा असेल रेल्वे मार्गाने जोडा ना. कोकणातली फळं कोल्हापूरला येतील, कोल्हापूरचा भाजीपाला कोकणात जाईल, कोल्हापूरची साखर कारखान्याची साखर बंदरावर जाईल, मुंबईला जायची गरज नाही. याला म्हणतात विकास. त्याला आम्ही कधी विरोध केलेला नाही आहे. विरोध कशाला करतोय की ज्या शक्तीपीठ महामार्गाची आम्हाला गरजच नाही त्या महामार्गाला आम्ही विरोध करतोय. महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून विरोध करतोय. कारण हा महामार्ग हा खाजगीकरणातनं उभा केला जाणार आहे आणि त्याला कर्ज काढून पैसे उभा केले जाणार आहेत आणि ते कर्ज आपण भविष्यामध्ये त्या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टोलच्या माध्यमातून फेडायचा आहे. सरकार 1 रुपया सुद्धा त्यात घालणार नाही, हे लक्षात घ्या. प्रवाशांनी टोलच्या रूपात ते भरायचं आहे. आज ते सांगतात की 1,10,000 कोटी काहीतरी त्यांचा खर्च दाखवतात. ते 15 का 10 हा नवीन वाढला. आधी म्हटले 86,000 कोटी, मग म्हटले 1,00,000 कोटी, आता म्हणतात 1,10,000 कोटी रुपये. आता गंमत बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात तरी काही मेळ आहे का नाही मला कळत नाही. याच शक्तीपीठ महामार्ग आणि नॅशनल हायवे एक आहे आणि तो नाशिक ते अक्कलकोट. नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नॅशनल हायवे अथॉरिटी यांनी डिक्लेअर केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की नाशिक ते अक्कलकोट 374 किलोमीटर लांबीचा रस्ता 6 पदरी, तोही एक्सप्रेस, आम्ही 19,000 कोटीमध्ये पूर्ण करणार आहोत. बघा, 374 किलोमीटर लांब, 6 पदरी, शक्तीपीठ सुद्धा 6 पदरी आणि त्याला खर्च 19,000 कोटी. म्हणजे जर का भागाकार करून बघितलं तर तो 51 कोटीला 1 किलोमीटर पडतो. शक्तीपीठ महामार्ग आधी म्हटले 803 किलोमीटर 86,000 कोटी, पडला 117 कोटीला 1 किलोमीटर. मग म्हटले की हे कोल्हापूरचे लोक विरोध करतात, आम्ही जरा पलीकडे वळसा घालून येतो. मग ते मान खटाव घेऊन आले, कारण त्या ठिकाणी जयकुमार गोरे यांनी जवळपास 500-600 एकर जमीन घेऊन ठेवलेली आहे. तिथं त्यांना एक पंचतारांकित हे करायचं, औद्योगिक वसाहत करायची आहे आणि त्यामुळे त्यांना तो हायवेवर आणायचा आहे आणि त्यासाठी तिकडून तो रस्ता वळवून आणला आणि म्हणून तुमच्या उरावर आला. म्हणजे एका मंत्र्याच्या स्वार्थासाठी कोल्हापूरचा बळी जायला लागलाय, हे लक्षात ठेवा. मग 86,000 कोटीचं झालं 1,00,000 कोटी. मी 1,10,000 कोटीचा अजून हिशेब केलेला नाही, पण 1,00,000 कोटी म्हणजे झालं साधारणपणे 117 कोटी रुपयाला 1 किलोमीटर. एक राज्य सरकारचं राज्य रस्ते विकास महामंडळ, जे महामंडळ 6 पदरी रस्ता 1 किलोमीटर साठी 117 कोटी रुपयाला करतं. एक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे नाशिक ते अक्कलकोट हा रस्ता 6 पदरीच 1 किलोमीटरला खर्च करतं 51 कोटी रुपये. एका बाजूला 51 कोटी, एका बाजूला 117 कोटी. कशाला काय मिळ नाही. म्हणजे साधारणपणे जवळपास 55 ते 60,000 कोटी रुपयाचा ढपला पाडण्यासाठी हा महामार्ग आहे. हा तुमच्यासाठी नाहीच आहे, हे ध्यानात घ्या. 55,000 कोटी रुपये 2029च्या निवडणुकीसाठी त्यांना लागणार आहेत आणि ते तुम्ही द्यायचं आहे. काही ऍडव्हान्स सुद्धा घेतलेत असं माझ्या कानावर आलेलं आहे. आता मगाशी मी म्हटलं की 2 वर्ग तयार होणार आहेत, एक समर्थन करणारा वर्ग आणि एक विरोध करणारा. आपण आहेच, कारण आपल्याला आपली जमीन वाचवायची आहे, आपल्याला आपला जिल्हा वाचवायचा आहे, आपल्याला जिल्ह्यातली साखर कारखानदारी वाचवायची आहे, आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या
सर्वसामान्य लोक जनतेची होणारी लूट वाचवायची आहे म्हणून आपण त्याला विरोध करतोय. आणि दुसरा वर्ग जो समर्थन करणारा आहे त्यातल्या पैकी कुणाला तरी भराव टाकायचा मुरमा, कुणाचा मला वाटतं खाणी असतील दगडाच्या, कुणाचं स्टोन क्रशर असेल, कुणाचं JCB असतील, कुणाचं पोकलँड असेल, कुणाला ठेका घ्यायचा असेल, त्याच्यासाठी काही लोकांना समर्थन करायचं आहे. तुम्हाला माहित आहे पूर्वीच्या काळी आमच्याकडे कडब्याच्या बडमी असायच्या आणि कडब्याच्या बडमी पावसाळ्यामध्ये कुठं मे महिन्यामध्ये कुठं गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर जे शेत असतं गावंदारीत त्या शेतामध्ये गावातली लोक बडमी घालायचे आणि तो शेतकरी सुद्धा म्हणायचा अरे मुक्या जनावरांच्यासाठी बडीम घालताय घाला माझ्या जागेमध्ये आणि अगदी आनंदानं त्याला परवानगी द्यायचा आणि बडीम घालायला. फक्त मुक्या जनावरच्यावरच प्रेम म्हणून घालत नव्हता तर त्याला माहिती होतं की पावसाळ्यामध्ये हे 4 पेंड्या कडबा काढला तर एखादी पेंडी आपल्यालाही मिळेल त्या आशेने त्याला परवानगी देत होतं. तसं 50,000 कोटी रुपयाचा कडबा हे घेऊन जाणार आहेत त्यातला खाली पडलेला पाला तरी आपल्याला मिळेल म्हणून ही समर्थन करायला लागल्यात हे लक्षात घ्या. आणि त्यात आपला बळी जाणार आहे टक्केवारीसाठी. त्यातलं काहीतरी आपल्याला मिळतंय काय म्हणून मुख्यमंत्र्याला खुश करण्यासाठी आणि कुणाला तरी खुश करण्यासाठी जो कोणी ठेकेदार येईल त्याच्याकडनं काही हप्ते घेण्यासाठी यासाठी काही लोक या गोष्टीचं समर्थन करायला येणार आहेत. ते काही विकास पुरुष काही नाही आहे. आमचं म्हणणं आहे खरोखरच याची गरज आहे का? खरोखरच जर गरज असती तर गेल्या पुढच्या मग त्यांचा एक मुद्दा आहे पुढच्या 20 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आम्ही रस्ता करतोय. कारण मी म्हटलं शक्तीपीठ महामार्गाच्या समांतर असणारा जो काही नागपूर रत्नागिरी कोल्हापूरपर्यंतचा भाग आहे तो समांतर आहे. मग तो रस्ता आत्ताच बांधून पूर्ण झालेला आहे आणि त्या रस्त्यावर 60 किलोमीटरला एक टोल आहे. त्या टोलवरनं दररोज त्यांना 40 लाख रुपये टोल वसुली व्हायला पाहिजे होती पण प्रत्यक्षामध्ये 8 ते 9 लाख रुपयेच वसुली होते. म्हणजे याचा अर्थ काय तो रस्ता क्षमतेच्या 25% वापरला जातो. एवढी वर्दळ त्याच्यावर विरळ आहे. तुम्ही बघितलं असेल पंढरपूरला जाताना कधी ट्रॅफिक जाम झाले काय? कधीच नाही. अक्कलकोटला जाताना किंवा ह्याला आपल्या तुळजापूरला जाताना अगदी नवरात्रीला सुद्धा ट्रॅफिक जाम होत नाही. मग नवीन रस्ता कशाला पाहिजे? आणि हा रस्ता त्याच्या शेजारी झाला समजा आपण तर होऊन देणारच नाही पण समजा त्यांनी केलाच तर काय होणार आहे 4.5 लाख ह्या रस्त्याला गोळा होणार 4.5 लाख त्या रस्त्याला गोळा होणार. दोन्ही रस्ते बोंबलत तोट्यात आणि महाराष्ट्र जनतेवर 1 लाख कोटी रुपयाचं वर आणि डोक्यावर कर्ज. आधीच 9 लाख कोटीचं कर्ज आहेच महाराष्ट्रावर. म्हणजे 10 लाख करायचं आहे काय 12 लाख कोटी कर्ज करायचं आहे काय आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला भरायला लागणार. यांचं काय हो हे यांच्या झोळ्या घेऊन निघून जातील 2029ला. उद्या फेडायला लागणार आहे आपल्याला ते. त्यामुळं आमचा याला विरोध आहे. म्हणजे पूर्णपणे अव्यवहार्य असणारा हा रस्ता आहे. दुसऱ्या बाजूला सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आधीच आम्हाला आलमट्टीच्या धरणामुळं हिप्परगीच्या बंधाऱ्यामुळं आणि मांजरीच्या पुलाला घातलेला जो भरावा आहे कृष्णा नदीवरचा त्यामुळं कोल्हापूर शहर इचलकरंजी शहर आमचं शिरोळ तालुका हातकणंगले तालुका करवीर तालुका हे पुराच्या खाईमध्ये आहेत. 15 दिवस जीव मुठीत धरून राहायला लागतं आम्हाला. का तर डोंगरावरनं वेगात येणारं पाणी त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आलमट्टी हिप्परगी आणि मांजरीचे हे जे काय अडथळे आहेत ते अडथळे निर्माण करतात. पाण्याचा वेग कमी होतो आणि पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर वरनं येणारं पाणी परत वेगात येतं. पाणी तुंबतं तुंबत मागं जातं आणि पुराचा वेढा आपल्याला पडतो. जो पूर 4-5 दिवसात ओसरायला पाहिजे तो 15-15 20-20 दिवस पूर ओसरत नाही. त्याच्यामुळं शेतीची वाट लागणार आहे. आता मला सांगा की सांगली पासून आमच्या जयसिंगपूर पासून आलमट्टीचं धरण 200 किलोमीटर लांब आहे. तरी त्या आलमट्टीच्या अडथळ्याचा आम्हाला पुराचा हे होतो त्रास होतो. मांजरी इथनं कोल्हापूर पासून जवळजवळ 100 किलोमीटर लांब आहे. तरी मांजरीच्या पुलाच्या भराव्याचा त्रास कोल्हापूर शहराला होतो. मग मला सांगा की हा सांगली जिल्ह्यातून येणारा शक्तीपीठ महामार्ग ऐतवड्यापासून
वारणा नदीच्या काठावर भराव पडायला सुरुवात होणार, ते पार अगदी बहिरेवाडीपर्यंत भराव पडत येणार डोंगरासारखा. आयतवडे ते बहिरेवाडी पन्हाळा तालुक्यातलं जवळजवळ 5.5 किलोमीटर लांबीचा वारणेच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये प्रवाहाला अडथळा आणणारा जर का डोंगरासारखा भराव तयार झाला तर मग वारणा नदीच्या पश्चिमेला असणारी जी काही गावं आहेत, शिराळा तालुक्यातली आणि वाळवा तालुक्यातली आणि आपल्या पन्हाळा तालुक्यातली, यांची अवस्था काय होईल? कोडोलीची काय अवस्था होईल? पारगावची अवस्था काय होईल? तिकडं सातव्याची अवस्था काय होईल? पार अगदी मलकापूर पर्यंत, कोकरूड पर्यंत हा पाण्याचा तुंब जाणार आहे वारणेवरचा. आणि इकडं केरली पासून मला वाटतं शिरोली दुमाला पर्यंत डोंगरासारखा भराव पडणार आहे, 17 किलोमीटर लांबीचा. मी अंतर काढून बघितलं, केरली ते शिरोली दुमाला 17 किलोमीटर लांबीचा भरावा जर का डोंगरासारखा या पंचंगेच्या आणि मला वाटतं की भोगावतीच्या नदीच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये असा डोंगर तयार झाला तर या पश्चिमेकडे असणारी जी काही गावं आहेत, मला वाटतंय चंद्रदीप नरकेंनी काय फुकाफुकी पाठिंबा दिलेला नाही. त्यांचा कारखानाच 20 दिवस पाण्यात राहील. त्यांच्या गोडाऊन मध्ये पाणी शिरलं साखरेच्या. काय करणार तुम्ही? शेतीचं काय होईल? अहो, अशा पद्धतीनं पुराचा फार मोठा धोका कोल्हापूर जिल्ह्याला निर्माण व्हायला लागलेला आहे. बरं, हे फक्त कोल्हापूरलाच नाही, तिकडे सांगली जिल्ह्यातही तसंच आहे. तिकडनं घोगाव पासून कामेरी पर्यंत कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये 17 किलोमीटरचा भराव पडणार आहे. आणि त्यामुळे कराड शहर, पाटण शहर, कोयनेवरचं यांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या पाठीमाग हा जो पुराचा धोका निर्माण झालेला आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारा हा रस्ता म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. बरं, हे मी म्हणतोय म्हणून नव्हे, गेली 25 वर्षे सुरुवातीला आम्ही 2004 साली या अलमट्टी धरणाला विरोध करणारे दोघच होतो, मी आणि स्वर्गीय आर आबा तर म्हणत होते की अलमट्टी धरण फोडायलाच जात होते, त्यावेळी ते गृहमंत्री होते. पण आम्हाला सगळे वेड्यात काढत होते. पण नुकतंच एकनाथ शिंदेनी जी काही कमिटी नेमली होती त्या रुरकीच्या कमिटीनं सांगितलं की अलमट्टीचं धरण हे महापुराला कारणीभूत ठरतंय. हा निष्कर्षच निघालेला आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाला जर का अडथळा निर्माण झाला तर पूर तयार होतो. हे आता IIT रुरकी या सरकारी संस्थेनं निष्कर्ष काढलेला आहे. आम्ही गेली 6 महिने झालं सरकारकडे मागणी करतोय. तुमची भूमिका प्रामाणिक आहे ना? तुमचा हेतू स्वच्छ आहे ना? रस्त्यामध्ये तज्ञ असणारी संस्था म्हणजे IIT रुडकी आणि या IIT कडून तुम्ही तुमचा DPR तपासून घ्या. योग्य किंमत लावली काय? DPR योग्य पद्धतीने काढलाय का? त्याची किंमत योग्य आहे का? आणि भूगर्भ याच्यामध्ये पुराला कारणीभूत ठरू शकतंय काय? विरोधकांचे हे जे आक्षेप आहेत ते आक्षेपाचं काय? या संदर्भातला एक तज्ञ समितीचा रिपोर्ट येऊन दे. आणि त्याने म्हटलंय की हे बिनबुडाचे सगळे आरोप करतायत आणि असं काही निर्माण होत नाही, पूर निर्माण होणार नाही असं म्हटलं तर आम्ही त्याचा विचार करू. पण सरकारची हिंमत नाही त्या IIT रुडकीकडे त्याची तपासणी करत. बरं, IIT रुडकी जाऊन दे, IIT पवईला द्या आमच्या महाराष्ट्रातल्या. पण नाही, आमचा अदानी सांगतोय ना रस्ता करा तर आम्ही रस्ता करणार. मग महापुरात का जाईनात? बर, मगाशी कुणीतरी म्हटलं तसं केवळ जमिनी जाणार आहेत त्यांचा प्रश्न नाही आहे. ज्यांच्या जमिनी जाणार नाहीत त्यांच्या घरात पूर येणार आहे. गाव सोडून जावं लागणार आहे 15-15 दिवस. शेतात महिना पाणी राहिलं तर पिकं येतील का? मी जो काही कृषी तज्ञांच्या बरोबर चर्चा करून अभ्यास केला त्याच्यावरनं निष्कर्ष निघाला मी असा काढलाय, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळून या शक्तीपीठ महामार्ग ज्या दिवशी पूर्ण होईल आणि भराव पूर्ण होईल त्यानंतर या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाच्या उत्पादनामध्ये 25 लाख टनाची घट होणार आहे.
तुम्ही याय आणा नाही तर काही आणा, पुरापुढे याय काय करणार आहे तुमचं? 25 लाख टन ऊसाची घट उत्पादनामध्ये या रस्त्याच्या भरावामुळे होणार आहे. हे आपल्या कारखानदारीला परवडणार आहे का? के.पी. पाटील साहेब आता गेले, मगाशी सांगून गेले, आधीच 100 दिवस चालल्यात. हे 25 लाख टन सगळ्यांचं जरा जरा कमी करायचं म्हटलं तर तुमचा 100 दिवसाचा कारखाना 80 दिवसावर आल्याशिवाय राहणार नाही. नुकसान कुणाचं? शेतकऱ्याचं. कारण मग कारखाने काय करणार? आपल्या कार्यक्षेत्रात कुणाकुणावर परिणाम होणार आहे? सांगली जिल्ह्यातला सोनेरा, त्याच्यानंतर राजाराम बापू, त्याच्यानंतर कृष्णा, त्याच्यानंतर हुतात्मा, त्याच्यानंतर विश्वास, हे सांगली जिल्ह्यातले कारखाने, त्यांचा ऊस कमी पडणार, ते इकडे येणार. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातले कारखाने वारणा, त्याच्यानंतर दालमिया, त्याच्यानंतर बांबवडे, त्याच्यानंतर कुंभिकासारी, त्याच्यानंतर डी.वाय. पाटील, त्याच्यानंतर भोगावती, त्याच्यानंतर बिदरी, आणि त्याच्यानंतर आपलं हे आजरा कारखाना, परत तांबाळे कारखाना. हे कारखाने एकमेकाचा ऊस पळवापळवी करत बसणार आणि मग ऊस कमी पडतोय म्हणून लांबून ऊस आणणार आणि लांबून ऊस आणणार म्हणून आमची आणि तोडणी वाहतूक 50 रुपयानं वाढणार टनाला. तोटा कुणाचा? तुमची जमीन जात नाही, तुमच्या रानात पूर येत नाही, पण कारखान्याला ऊस पडला, ऊस कमी पडला म्हणून कारखान्याची तोडणी वाहतूक 50 रुपयानं वाढली. तोटा कुणाचा झाला? शेतकऱ्याचा झाला. म्हणजे सगळ्यांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे, हे लक्षात ठेवा. ऊस तोडणाऱ्यांना रोजगार कमी होणार. 25 लाख टन ऊस कमी तोडला म्हणजे हार्वेस्टरवाल्यांची वाट लागली, ऊस तोडणाऱ्यांची वाट लागली, ऊसाची वाहतूक करणाऱ्यांची वाट लागली, कारखान्यांची वाट लागली, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची वाट लागली. अरे जे कोल्हापूर जिल्ह्याचं एकूण अर्थकारण साखर उद्योगावर अवलंबून आहे, त्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे, हे समजून घ्या. आम्ही काही विकास विरोधी नाही आहे. आम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहोत. शाहू महाराजांनी एका बाजूला राधानगरीचं धरण बांधून कोल्हापूरची जमीन बोलिताखाली आणली आणि दुसऱ्या बाजूला शेतीतून निर्माण झालेली बचत उद्योगधंद्यामध्ये जावे म्हणून उद्यमनगर स्थापन केलं. कोल्हापूरच्या माणसाला उद्योजक बनवलं आणि तेवढंच नव्हे तर जयसिंगपूर सारखी बाजार समिती वसवून शेतकऱ्याला व्यापारी सुद्धा बनवलं. हे छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि त्या विचाराचे वैचारिक वारसदार आम्ही आहोत. आम्हाला शहाणपणा नका शिकवू. हा, आता आम्हाला तुमच्यासारखं ढपला पाडता येत नाही म्हणून बोंबलं तिथं बसलोय. पण आम्हाला त्याचा अभिमानही वाटतोय, समाधान वाटतंय. पण आम्ही हे होऊन देणार नाही. फडणवीस साहेब, तुम्ही कितीही आटापिटा करा, हा शक्तीपीठ महामार्ग तुमचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही म्हणजे नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि ते उदयन महाराज म्हणतात की एक बार मै काहीतरी खुद का भी नाही सुनता, काय काय म्हणतात की ते. तसं आता आम्ही एकदा ठरवलंय, आता आम्ही आमचं सुद्धा ऐकणार नाही. कोण आमच्यावर असो नसो, हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे, हे आपल्याला ठरवावलंय. मग नुसतं टाळ्या वाजवून चालणार नाही. आतापासून कामाला लागला पाहिजे. कामाला लागायचं म्हणजे ह्यांना जसं तिकडनं पळवून लावलं की नाही इकडं, तसं इकडनं दुसरीकडे पळवून लावायचं असेल म्हणजे यांना पूर्ण 13 जिल्ह्यातनंच पळवून लावायचं आहे. पण तुर्तास आपण आपल्या जिल्ह्यापुरता विचार करू. इथनं पळवून लावायचं असेल तर सुरुवात आपल्याला मोजणीपासूनच विरोध करावा लागेल. संयुक्त मोजणी होऊन द्यायची नाही. हे बघा, ती कुठली मोनार्क काय कुठली कंपनी आहे त्यांच्याकडे सर्वे दिलेला आहे. त्या मोनार्क कंपनीचे काहीतरी ड्रोन येतील, त्या मोनार्क कंपनीचे काही लोक मला वाटतं सॉइल सॅम्पल काढायला ट्रॅक्टर बिक्टर घेऊन येतील. पेटवून टाका सरळ ट्रॅक्टर. ते काय सरकारी मालमत्तेचं नुकसान होत नाही, काय काळजी करू नका. ते कुठल्या तरी ठेकेदाराचंच असतंय, त्याचं बघू मागणं काय करायचं ते. त्याला म्हणायचं तुला भाडं मिळणार आहे, मग ट्रॅक्टर पाहिजे काय भाडं पाहिजे ट्रॅक्टरचं? ते काय म्हणाल? हा, ट्रॅक्टर पाहिजे काय भाडं पाहिजे? भाडं नको, ट्रॅक्टर असून दे म्हणाल का नाही? मग तसं पहिला ट्रॅक्टर आला की त्याला सांगायचं की
त्याला विचारायचं ट्रॅक्टर पाहिजे काय भाडं पाहिजे. ड्रोन वाल्याला म्हणायचं 6-7 लाख रुपयाला बाबा एक ड्रोन येतोय. आमच्याकडे गोपणीची दगड आहे, गोपन आहे, दगड आहेत. एका गोपणीच्या टिप्पिऱ्यात तुझा ड्रोन खाली पडतो. फक्त इराणच नाही, इराणकडेच ड्रोन नाहीत, आमच्याकडे सुद्धा गोपणी आहेत. त्या गोपनीनं तुमचे ड्रोन पाडायला आम्हाला वेळ लागणार नाही. आणि ते ड्रोन पडले तर 7 लाखाचं नुकसान तुला सोसणार आहे का? ती मोनार्क कंपनी तुला भरून देणार आहे का? मग गपगुमानं इथनं निघून जायचं. म्हणजे ड्रोननं सर्वे होऊन द्यायचं नाही, सॉइल सॅम्पल काढून द्यायचं नाही, संयुक्त मोजणी करायला ग्रामपंचायत आली तर पळवून लावायचं. कसं पळवून लावायचं ते मनोज पराकडे मगाशी सांगितलं. पाहुणचार कसा करायचा, असा पाहुणचार गावोगावी झाला पाहिजे. तुम्हाला जर वाटलं जरा ताकद कमी पडत्या, आम्हाला सगळ्यांना निरोप द्या, आम्ही सगळी येतो, परंतु हा पाहुणचार चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. असा पाहुणचार झाला पाहिजे की पाहुणचार झालेला माणूस आयुष्यभर लक्षात ठेवला पाहिजे. तुम्ही आम्हाला अतिरेकी म्हणा नाहीतर नक्षलवादी म्हणा, काही फरक पडत नाही. पण अशाच पद्धतीनं तुम्हाला हे आंदोलन पुढे न्यायचं आहे. आणि मग संयुक्त मोजणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत डीपीआर तयार होत नाही. आणि डीपीआर जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पुढे जात नाही. एकदा मोजणी झाली तर मग अडचणी येतात, हे लक्षात घ्या. त्यांनी काय केलंय तुम्हाला सांगतो. सगळं नियोजनबद्ध रीत्यानं चाललेलं आहे. त्यांनी हेरून या शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी अधिकारी आणून ठेवलेले आहेत आधीच. ते अधिकारी जोर जबरदस्ती करतील, त्यांना जोर जबरदस्तीला पण भीक घालायचं नाही, हे लक्षात ठेवा. हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे. मी परवाच सांगलीला सांगितलं की जो वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे, कोणतरी दोषी, ते दोषी कुठं, तिथं पहिल्यांदा जरांगे पाटलांचं आंदोलन मोडून काढायला लाठीमार करायला तोच दोषी होता. नंतर साताऱ्याला तोच दोषी होता. आता दोषी आणून ठेवलाय सांगलीला, कारण त्यांना वाळव्यातनं शक्तीपीठ आणायचं आहे. तशी माणसं हुडकून त्यांनी आणून ठेवलेली आहेत. मी तुम्हाला सावध करून ठेवतोय. आणि म्हणून ही कुठलीही माणसं आणून द्यात, पण त्याला हे कोल्हापूर आहे त्यांना अजून माहित नाही. आणि हे सगळं आपल्याला हाणून पाडायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आता एक मेळावा झाला. मला वाटतं एक संयुक्त आपल्याला मोर्चा काढायचा आहे. तो मोर्चा काढायची तारीख काय असेल ती तुम्ही मला सांगा, सगळ्यांच्यावर चर्चा करा. एक आपण प्रचंड मोठा मोर्चा काढू जिल्हाधिकारी कार्यालयावर. आणि तो मोर्चा काढण्याच्या आधी गावोगावी आपल्या बैठका झाल्या पाहिजेत. एक सुद्धा माणूस सुटता कामा नये. ते विचारायचं. आता फाळणी झाली पाहिजे. इथं पार्ट्या दोनच, एक पार्टी शक्तीपीठ व्हायला पाहिजे म्हणणारी आणि एक पार्टी शक्तीपीठ नाही व्हायला पाहिजे म्हणणारी. आणि शक्तीपीठ नाही व्हायला पाहिजे म्हणणाऱ्यांचं बहुमत गावागावामध्ये झालं पाहिजे. तशी तयारी आपल्याला करायला पाहिजे. शक्तीपीठ व्हायला नाही पाहिजे म्हणणाऱ्यांची बाजू सत्याची आहे, न्यायाची आहे. आणि जिल्ह्याच्या बाजूनं जिल्ह्याचं अर्थकारण, जिल्ह्याचं समाजकारण, जिल्ह्याची शेती, जिल्ह्याची कारखानदारी वाचवण्यासाठी, जिल्ह्यातल्या गोरगरिबांना वाचवण्यासाठी शक्तीपीठ नाही झाली पाहिजे असं म्हणणाऱ्या पार्टीचं म्हणणं आहे. शक्तीपीठ झालं पाहिजे म्हणणाऱ्यांना कमिशन पाहिजे, पैसे पाहिजेत, खर्चाला पाहिजे, नेत्याला खुश करायचं आहे आणि मला काहीतरी मिळेल, हे शक्तीपीठ झालं पाहिजे म्हणणाऱ्यांची पार्टी. आता लोकांना म्हणावं निवड तुम्ही करा. मला सांगा की महापूर येतोय त्यावेळी सगळ्यात जास्त त्रास कुणाला होतोय? गावातल्या गरीब माणसाला. जो गरीब माणूस ज्याचं सिंगल घर असतं कौलाचं, सगळी भांडी कुंडी ट्रॅक्टर मध्ये भरून टेम्पो मध्ये भरून 15 दिवस गाव सोडून जायला लागतं. जो पैसेवाला असतो तो दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर आपली भांडी कुंडी ठेवतोय, कुलूप घालतोय, पाहुण्याच्या जाऊन राहतोय. पण गरिबांनी काय करायचं? म्हणून मी मगाशी म्हटलं की गरिबांच्या बाजूने उभा राहायचं असेल तर शक्तीपीठ महामार्गाला विरोधच करावा लागेल. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.